पॅरिस ऑलिम्पिक मधला आजचा दिवस भारतासाठी खऱ्या अर्थाने ऐतिहासिक असणार आहे। तब्बल 20 वर्षानंतर भारताची महिला खेळाडू जी आहे ती महाराष्ट्राची सुमा शिरूर शेवटची 20 वर्षापूर्वी म्हणजे मला आठवते 2004 सालच्या अथेन्स ऑलिम्पिक मध्ये ती फायनल मध्ये पोहोचली होती। अर्थात सुमाला मेडलचा वेध घेता आला नव्हता त्या वर्षी। सुमासोबत अंजली भागवत त्यावेळीची खऱ्या अर्थाने ऑलिम्पिकच्या दावेदार होत्या ह्या दोघी, परंतु अंजली भागवत जी आहे ती क्वालिफाईंग राऊंड मध्येच बाद झाली होती आणि सुमा शिरूर फायनल मध्ये पोहोचली होती परंतु पदकापासून दूर होती। आज एक वर्तुळ पूर्ण झालेलं आहे। सुमा शिरूर प्रशिक्षकाच्या भूमिकेमध्ये आज पॅरिसमध्ये दाखल झालेली आहे आणि 22 वर्षीय मनू भाकर जी आहे ती आज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 3:30 वाजता खेळणार आहे। तिला खऱ्या अर्थाने आव्हान असेल ते हंगेरीच्या वेरोनिकाचं आव्हान असेल। वेरोनिका आणि मनू भाकर या दोघीही टोकियो ऑलिम्पिक मध्ये होत्या। टोकियो ऑलिम्पिक मध्ये खरं तर 18 वर्षाची मनू भाकर सहभागी झाली होती तेव्हा ती एक सेन्सेशन होती। संपूर्ण मीडियाचा आकर्षण केंद्रबिंदू असल्यामुळे एक अतिरिक्त दबाव तिच्यावर होता आणि त्यामुळे तिच्याकडनं म्हणावी तशी कामगिरी टोकियोत झाली नव्हती। पण आज पॅरिस मध्ये मात्र तिचं एक प्रगल्भ रूप पाहायला मिळालेलं आहे। नेमबाजीमध्ये परफेक्ट 10 नावाचा एक गुण असतात, ते परफेक्ट 10 गुण तब्बल 27 वेळा मनू भाकरने या क्वालिफाईंग राऊंड मध्ये मिळवलेत, जे या संपूर्ण क्वालिफाईंग मध्ये सर्वाधिक वेळा मिळवलेले गुण आहेत। त्यामुळे मनू भाकरकडनं नक्कीच उद्याच्या फायनल मध्ये मेडल जिंकण्याची जी शक्यता आहे ती सर्वाधिक आहे। आणि जर मनू भाकरने ऑलिम्पिक मध्ये हे मेडल मिळवलं नेमबाजीतलं तर भारतीय नेमबाजीच्या इतिहासातलं एखाद्या महिला खेळाडूने मिळवलेलं नेमबाजीतलं हे पहिलं ऐतिहासिक मेडल असणार। त्यामुळे या ऐतिहासिक मेडलचे साक्षीदार होण्यासाठी तुम्ही माझ्यासोबत सज्ज राहा। या मेडलच्या प्रत्येक क्षणाक्षणाच्या बातम्या आम्ही एबीपी माझ्याच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।